ती हैदराबादला जाते. मात्र नियम असा आहे की 17 सप्टेंबरला संपूर्ण जे हैदराबाद संस्थान आहे ते भारतात विलीन झालं, महाराष्ट्रात विलीन झालं. एक नियम असा असतो की जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा जी मुभा असते ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते. मात्र आत्ताशी कुठंतरी हे जाते. तुम्हाला वाटत नाही का 47 वर्षात कुठं सरकारनं या मराठा आरक्षणाविषयी म्हणजे दुर्लक्ष केलं किंवा त्या संस्थानामध्ये मराठा समाजाला कास्तकरी म्हणून नंबर 1 ला ओबीसी मधून आरक्षण होतं? नाही, तुम्ही म्हणताय हे सत्य आहे, परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो. समाज म्हणतोय मी तुम्हाला, सरकार नाही. सरकारला तर समाज संपवायचाच असतो, कोणचाही असो. माझे मराठी भोळे आहेत, इमानदार आहेत. त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्रात. चला रे, आपलं राज्य बनतंय, आनंदाची गोष्ट आहे. देतील, विना अट आले. मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं, तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला, पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला, विश्वास समोरच्यावर ठेवला. आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहीत असतं पुढं चालून हे विश्वासघातकी होणार आहेत, तर मराठ्याने त्याच वेळेस लावून धरला असतं आमचं आहे ते जशाला जसं द्या. कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठवाडा, त्यांचा काय दोष नाही. त्यांना माहीतच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून, विश्वासघातकी निघतील म्हणून. त्यांनी विश्वास ठेवला. विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता. पण आता ते मागचा विषय जाऊ द्या, पण आता तरी सरकारनं शहाणं व्हावं, आमचं हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं. छात्या पडू नका. मराठे तरी 288 पाडीत असतात, तरी पण मराठी पाडीत असतात. हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळं करणार असलात, आम्ही तुमची गय करणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याला ठामपणे विरोध केला. त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. काय म्हणावं, द्या म्हणावं नाही म्हणावं, प्रत्येकाला अधिकार आहे. आम्हाला अधिकार आहे द्या म्हणण्याचा, ते संविधानानं दिलेला अधिकार आहे, जो तो करू शकतो. त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले. आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत, 100% घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार आहेत. पाटील, आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. यापुढची तुमची भूमिका काय असणार?